नारळातून अख्खं खोबरं कसं बाहेर काढायचं याची ट्रिक मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज होती संकष्टी आणि मला बनवायचं होतं बाप्पासाठी खूप जास्त प्रसाद, कारण मला ऑफिसमध्ये पण कलिग्सला न्यायचा होता. इतके सारे गणपती वगैरे सगळं होऊन गेलं आणि मी त्यांना प्रसादाला काहीच नेलं नव्हतं. तर मला ते सगळे म्हणत होते की जयश्री मोदक कधी आणणार आहेस तू. तर त्याच्यासाठी मला खूप जास्त नारळ लागणार होतं. तर म्हटलं तर नारळ पण सोलते आणि त्याची ट्रिक पण तुमच्यासोबत शेअर करते. पहिले तर नारळाला व्यवस्थित व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सोलून घ्यायचं आणि नंतर एका हातात नारळ आणि एका हातात खलबत्त्याचा त्याचा बत्ता घ्यायचा. बत्त्याच्या साहाय्याने त्याला असं गोल गोल करत मारायचं आणि थोडंसं फिरवत राहायचं आणि असं मारत गेल्यानंतर त्याला असं छोटासा क्रॅक पडतो आणि क्रॅक पडल्यानंतर आपला तिथंच नारळ फुटलेला असतो. नंतर तो पूर्ण निघावं म्हणून थोडंसं त्याला परत आणखी मारायचं आणि लगेच त्याचा पूर्ण नारळ बाहेर येतो. ही ट्रिक वापरून सुद्धा तुमचा नारळ पूर्ण फुटला नसेल किंवा पूर्ण खोबरं बाहेर आलं नसेल तर तुम्ही मला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण त्याची पण ट्रिक मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.